नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, रेशन कार्ड नंतर आता जिल्ह्यातील 12,36,805 LPG गॅस धारकांसाठी प्रशासनानं नव्या नियमांची चाळणी हातात घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह अनेकांच्या नावाला कात्री लागणार आहे. साहजिकच जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या देखील कमी होणार आहे. गेल्या 9 महिन्यांपासून LPG सिलेंडरची उचल न करणाऱ्या लाभार्थ्यांपुढे नवीन संकट उभं राहिले. अन्न आणि पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार 9 महिन्यांपासून सिलेंडरचा लाभ न घेणाऱ्यांना यापुढे सरसकट लाभ मिळणार नाही. त्यांना KYC केल्यानंतरच त्या सिलेंडरचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर बदलणाऱ्यांनाही या सिलेंडरच्या लाभापासून दूर थांबावं लागणार आहे. त्यांना नव्यानं KYC केल्यानंतरच सिलेंडर उपलब्ध करून दिला जाणार आहे. उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी दरवर्षी KYC करण्याची सक्ती करण्यात आली आहे. गैरप्रकारांना रोखण्यासाठी ही सक्ती करण्यात आली आहे. दरवर्षी KYC न केल्यास लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेचा लाभ त्यांना दिला जाणार नसल्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आलेत. अशातच LPG गॅस सिलेंडर अनुदानाचे नियम हे केंद्र सरकारकडनं जास्त कडक केले गेलेत. वार्षिक उत्पन्न हे 10 लाखांपेक्षा जास्त असलेल्या ग्राहकांना यापुढे अनुदान मिळणार नाही. जिल्ह्यातील 12 लाखांवरती विद्यार्थ्यांमध्ये अनुदानित गॅस वापरणारे मोठे उद्योजक आणि व्यावसायिकांसह अन्य घटकांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांचं नाव यादीतनं वगळलं जाणार आहे. बनावट कागदपत्रांवरती किंवा मृत व्यक्तीच्या नावावरती असलेल्या गॅस कनेक्शन्स देखील आता बंद केल्या जाणार आहेत. आधार डेटाबेसच्या माध्यमातून या खात्यांची ओळख पटवून त्यांचं नाव वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही जर उज्ज्वला योजनेमध्ये गॅस घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.